श्री नागपंचमी का त्यौहार पवित्र नागभूमि बत्तीस शिराला, हजारों वर्षों से ये परंपरा चली आ रही है। इसवी सन पूर्व 12व्या शतकामध्ये 8व्या-9व्या शतकामध्ये गोरक्षनाथ महाराज शिराळामधील तोरणा मोरणा नद्यांच्या संगमाकाठी तपश्चर्याला असताना लोग पहले मट्टी के नागों की पूजा करते थे। त्या दिवशी श्रावण शुद्ध नागपंचमीचा दिवस असल्यामुळे घरातील आमच्या आजी होत्या त्या मातीच्या नागाची पूजा करत होत्या। दीक्षा वाढण्यासाठी त्यांना वेळ झाला, त्यावेळी गोरक्षनाथांनी कारण विचारले असता सांगितले की आम्ही मातीच्या नागाची किंवा चित्राची पूजा करत होतो। एक बार गोरखनाथ जी ने स्वयं आकर दर्शन दिए और कहा, इस मट्टी के नागों की पूजा बंद कीजिए, मैं आपको वरदान देता हूँ कि इस शहर में अब जीवित नागों की पूजा होगी। जिवंत नाग प्रकट केले आणि तेव्हापासून शिराळ्यामध्ये जिवंत नागाची परंपरा सुरू आहे। गोरक्षनाथांनी नागांना आणि गावकऱ्यांना एकमेकाच्या जीवापासून कोणतीही भीती नसेल असे वरदान दिले, कुणालाही धोका नसेल असे वरदान